हे देखील या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। अंतिम सामन्यामध्ये भारताकडून न्यूझीलंडचा धुव्वा उडवल्यानंतर एकंदरीतच संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष होत असताना अर्थातच ठाकरे कुटुंबाचं देखील क्रिकेटवर किती प्रेम आहे हे देखील आपण वेळोवेळी पाहिलेलं होतं आणि आता अमित ठाकरे यांची देखील ही दृश्य समोर आलेली आहे। आणि या भारतीय सध्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होतोय आणि अशातच आता अभिनेते अनु मुखेर यांनी देखील या विजयाबाबत कौतुक करताना काय नेमका व्हिडिओ शेअर केला तो आपण पाहू। दरम्यान आपल्या विश्वविजयाचे हिरो कोण कोण आहेत तर संजू सॅमसन 89 धावा त्याने आज केल्यात, ईशान किशन 54 धाव्या, अभिषेक शर्मा 52 धावा, जसप्रीत बुमराह 4 विकेट्स आणि अक्षर पटेल 3 विकेट्स यांचा या विजयामध्ये मोलाचा वाटा राहिलेला आहे। आणि अर्थातच सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने हे ऐतिहासिक यश जे आहे ते मिळवलेलं आहे। आपण पुन्हा एकदा विजय साळवींकडे जाऊयात। विजय, खरं तर आतापर्यंत आपण फलंदाजी झाली, गोलंदाजी झाली, मागच्या वेळेला जो आपल्याला वर्ल्ड कप मिळालेला होता, जो आपण जिंकलेला होता, त्यावेळी आपल्या संघामध्ये रोहित शर्मा होता, विराट कोहली होता, रवींद्र जाडेजा होता आणि एक नेतृत्व कसलेलं होतं। मात्र आता सूर्यकुमार यादवचं हे नेतृत्व, त्याच्या नेतृत्वाखाली जिंकलेला हा वर्ल्ड कप, त्याच्या नेतृत्वाबद्दल जर त्याच्या नेतृत्वाचं वर्णन करायचं असेल, त्याच्या बाबींचं वर्णन करायचं असेल तर कसं कराल? मला वाटतं सूर्यकुमार यादव हा रोहित शर्मा असेल किंवा विराट कोहली असेल यापेक्षा तो त्याचं नेतृत्व वेगळ्या या दृष्टीने की तो भारतीय संघातल्या खेळाडूंचा तो समवयीन असल्यामुळे किंवा तितका सिनियर नसल्यामुळे तो त्यांचा मित्र आपल्याला जास्त जाणवतो। आज जर तू पाहिलं असेल ईशान किशनच्या हातातून जेव्हा झेल सुटला, रोहित शर्मा त्या जागी काय असता केलं असतं त्याने, विराट कोहली त्या जागी असता तर काय केलं असतं याचा आपल्याला विचार करता येत नाही। पण आज सूर्यकुमार यादव त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये अगदी हसत हसत त्याला गेला, त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला समजावलं। प्रत्येकाची नेतृत्व शैली ही वेगळी असते, राजकारणात आपण बघतो तसंच क्रिकेटच्या मैदानात देखील आहे। कदाचित विराट कोहलीला आपल्या नेतृत्व शैलीत छडी काढायला लागत असेल, ती छडी कदाचित त्याच्या तोंडच्या काही शब्दांची देखील असू शकते। रोहित शर्माचे शब्द आपण सातत्यानं वेगवेगळ्या व्हिडिओ रीलमधनं ऐकत असतो, पण सूर्यकुमार यादव हा त्या दोघांच्या तुलनेत खूपच सौम्य आणि मवाळ आहे आणि म्हणूनच तो अतिशय मैत्रीपूर्ण संबंधानं भारतीय खेळाडूंना सांभाळून आणि त्यांना सातत्यानं मार्गदर्शन करून नेतृत्व करताना दिसतो। अर्थात ड्रेसिंग रूममध्ये परिस्थिती वेगळी असू शकते, कारण ड्रेसिंग रूममध्ये मागच्या जमान्यातल्या म्हणजे सचिन तेंडुलकरच्या जमान्यातला गौतम गंभीर हा प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे, त्यामुळे छडी घेण्याची भूमिका सूर्यकुमार यादवची नाही पण ती गौतम गंभीरची असू शकेल। आणि गौतम गंभीर हा काही साधासुद्धा माणूस नाहीये दीपक। 2007 साली भारतानं जेव्हा विश्वचषक 2020चा पहिल्यांदा जिंकला तेव्हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण होता? तो गौतम गंभीर। 2011 साली वनडेचा विश्वचषक आपण जिंकला तेव्हा 91 धावा करणारा फलंदाज कोण होता? तर तो गौतम गंभीर। नेपियरच्या कसोटीमध्ये 9.5 तास फलंदाजी करणारा फलंदाज कोण होता? तो गौतम गंभीर। त्यामुळे भारतीय संघाकडे जितका चांगला नेतृत्व आहे तितकंच चांगलं मार्गदर्शन आहे। आणि आज मला खास उल्लेख करावासा वाटतो तो आपल्या क्षेत्ररक्षकांचे प्रशिक्षक दिलीप यांचा। आज तू पाहिलं असशील की आज मोठे फटके खेळायचे होते न्यूझीलंडच्या फलंदाजांना, 256चं टार्गेट त्यांना चेस करायचं होतं, मोठे फटके खेळत होते, बहुतेक झेल हे आपण बाउंड्री लाईनवर घेतले। मागच्या मॅचमध्ये देखील अक्षर पटेलने जे झेल घेतले, या क्षेत्ररक्षकांचं आपण कौतुक केलं, पण त्या क्षेत्ररक्षकांचा सराव कोण करून घेतो? तर त्याचं नाव दिलीप। आणि हा दिलीपला देखील आपल्याला आज सलाम ठोकायलाच पाहिजे दीपक। नक्कीच। मात्र आता ही जी संपूर्ण संघ बांधणी आहे, संपूर्णपणे निवडलेली हा जो काही संघ आहे, या संघ निवडीबद्दल खरं तर अगोदर टीका झालेली होती। शुभमन सारखा जो एक 2